नमस्कार मंडळी, सुंदर माझ्या कोकणातलं गाव या सिरीजमध्ये आपण अजून एक गाव कव्हर करणार आहोत आणि ते आहे सालवंडमधील बागाची वाडी. बागाची वाडी हे गाव तालुका म्हसा, जिल्हा रायगड या ठिकाणी आहे आणि हे पनवेलपासून 132 किलोमीटर अंतरावर आहे आणि म्हसळ्यापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हसळा दिघी रोडपासून डाव्या बाजूला हे गाव आहे. गावामध्ये एकूण 110 घरं आहेत आणि लोकसंख्या 400च्या आसपास आहे. तर आता आपण पोचलो आहोत बागाच्या वाडीच्या पहिले जे गाव लागतं ते म्हणजे देवळाची वाडी. त्या रस्त्याला आपण पोचलो आहोत. इथूनच पुढे थोड्याशा अंतरावर बागाची वाडी हे गाव आहे. देवळाची वाडी ह्या गावाचा सुद्धा आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ दाखवणार आहोत. बागाच्या वाडीमध्ये पोचण्या पहिले आपल्याला ही देवळाची वाडी लागते. देवळाची वाडी ही रस्त्याला लागूनच आहे एकदम. तर हा रस्ता आपण जो आता चाललो आहोत तो आपल्याला बागाच्या वाडीकडे नेईल. देवळाची वाडी या गावामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आपल्याला आता दिसला आणि ह्याच्या पुढे एक मंदिर आहे. हे आपण आपल्या पुढच्या जेव्हा आपण देवळाची वाडी हे व्हिडिओ करू तेव्हा आपण याच्यामध्ये कव्हर करणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बागाची वाडी या गावाचा संपूर्ण ड्रोन व्ह्यू. आणि आज होळी असल्यामुळे आपण त्या होळीचा पूर्ण कॅप्चर करणार आहोत. पूर्ण होळी दाखवणार आहोत, गावाची सांस्कृतिक पद्धत आणि त्यांचे असलेले सांस्कृतिक कार्यक्रम. गावामध्ये होळी कशी साजरी केली जाते याचा पूर्णपणे आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग पाहूया सुंदर माझ्या कोकणातील गाव क्रमांक 7 आजच्या या भागामध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हालाही तुमच्या गावाचा असाच व्हिडिओ बनवायचा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहून नक्की कळवा. आम्ही नक्की तुमच्या गावी येऊन असाच एक व्हिडिओ तुमच्या गावाचा सुद्धा. आणि आता आपण पोचलो आहोत बागाच्या वाडी ह्या गावामध्ये. ही आहे त्यांच्या होळीची जागा जिथे त्यांचं स्थान आहे आणि या ठिकाणी होळी गावाची दहन केली जाते. आणि स्थानाच्या बाजूलाच आहे या गावाची मराठी शाळा जी आपण थोड्याने तुम्हाला पुढे दाखवणार आहोत. तर ही चालू आहे होळी उभी करायची तयारी. त्यासाठी हे हलकून आणलं जात आहे आणि हे आता हलकून आपण होळीच्या जागेवर नेणार आहोत. बाबू
याला व्हिडिओ काढायचं असेल आणि आता वेळ झाली आहे ती होळी दहन करण्याची. तर आता होळी दहन केली जात आहे. आणि आज आहे होळीचा दुसरा दिवस. तर पाहूया आज आपण या गावामध्ये काय पद्धत आहे, होळीच्या दुसऱ्या दिवशी काय केलं जातं. आणि हे आहे बागाची वाडी या गावाचे स्थान आणि ह्याच्यावरती आहे गावाचे देवता. चला तर जाऊया गावामध्ये आणि बघूया काय तयारी चालू आहे आजच्या दिवसाची. रस्त्याला लागूनच सर्वात प्रथम लागते ती म्हणजे गावाची अंगणवाडी. ही आहे अंगणवाडी आणि या गावातील पारंपरिक पद्धत ही बघण्याच्या पहिले आपण पाहणार आहोत या गावातील एक ड्रोन व्ह्यू. चला तर मग पाहूया या गावाचा एक ड्रोन व्ह्यू.
आणि ही आहे गावाची पारंपरिक पद्धत। यामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी पालखी खांद्यावर घेऊन स्थानाकडे निघतात आणि स्थानाकडे जाऊन पुन्हा गावामध्ये संपूर्ण ठिकाणी ही पालखी फिरवली जाते। पालखी होळीवर पोचल्यावर होळीच्या साईडला 5 राऊंड मारले जातात। पालखीसोबतच गावातील इतर लोक सुद्धा होळीच्या भोवती आणि मग ही पालखी पुन्हा रवाना होते, ती म्हणजे गावाकडे आणि गावामधील प्रत्येक घराकडे। आणि हे आहे या गावातील पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम। तो प्रत्येक वर्षी पालखीसमोर केला जातो आणि आपल्या मंदिरासमोर केला जातो।
आणि हे आहे गावातील मंदिर. आणि हे आहे गावातील एक सार्वजनिक ठिकाण. या ठिकाणी गावातील प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकलेल्या ट्रॉफीज इथे ठेवलेल्या आहेत आणि गावातील इतर ज्या सार्वजनिक वस्तू आहेत त्या इथे ठेवल्या आहेत. तसेच आज गावातील रस्त्याचे डांबरीकरणचे उद्घाटन माननीय आदित्य इटुटकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि वेगवेगळ्या त्यांचा आज वाढदिवस सुद्धा होता आणि त्या अनुषंगाने गावातील थोर लहान व्यक्ती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होता आणि तोच तो हा शर्ट.